ज्या दिवशी याचं रूपांतर प्रेतात होतंय त्या दिवशी याला मशानात जागा आहे. राहिला प्रश्न गरिबी श्रीमंतीचा. गरिबी श्रीमंतीच्या बाबतीत मोजायचं झालं तर भौतिक सुखाच्या बाबतीत तुलना करता येईल. गरीब माणूस मातोड्याच्या घरात राहील आणि श्रीमंत माणूस प्लास्टर केलेल्या रंगरंगोटीच्या घरात राहील. भलं काही झालं तर चांदीचा सोन्याचा मुलामा येईल. सोन्याचे गहू आहेत का देवकर मामा? अण्णा आहेत सोन्याचे गहू? मला तुमचं नाव आठवण. काय नाव आहे शिंपले त्यांचं? आमचेत का बाळासाहेब? बरं. चांदीचे गहू होय चेअरमन आहेत का? सोन्याचे गहू नाही. सोन्याचं ताट असेल चपाती खाला, गहू मात्र हेच खातील. मग गरीब असो की श्रीमंत असो अन्न त्याला गहू ज्वारी एकच खावी लागेल. राहिला भौतिक सुखाचा प्रश्न. बंगल्यात राहील, एक मजलीत राहील, दोन मजलीत राहील, तीन मजलीत राहील, बाजाव झोपल, पलंगाव झोपल, सागाचा पलंग, चांगल्या प्रतीची गादी, राजहंसाच्या पंखाची गादी, अजून कोणती गोदी गादी, फिरता पलंग, आमका पलंग, तमका पलंग, ह्या सगळ्या सुविधा घेईल. भाकरी मात्र गरीब असो की श्रीमंत असो या देशातला नित्य भीक मागून जेवणारा माणूस सुद्धा त्याच भाकरी खातो. आणि देशातला सर्वोच्च श्रीमंत, एक फार मोठी श्रीमंत व्यक्ती गेली आपल्या देशातली, रतनलालजी टाटा. फार अजून काही श्रीमंत असतील पण ते भोगवादी आहेत. हा माणूस भोगवादी नव्हता. विठाला विठाला. एवढी श्रीमंत व्यक्ती ती व्यक्ती सुद्धा गहू ज्वारीच्याच भाकरी खात होते. ती सुद्धा व्यक्ती तुम्ही आम्ही पिकवलेल्या शेतातल्या तांदळाचाच भात घेत होती. राहला गाड्यात मोठ्या फिरत असतील, कोणी सायकलवर, कोणी मोटरसायकल, कोणी ट्रॅक्टर, कोणी ॲटो रिक्षा, कोणी अजून VIP, कोणी विमान, कोणी काय वगैरे 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 काय असेल ते. फक्त भौतिक वरची नाश पावणारी सुखाच्या बाबतीत पैशाचा विचार करायचा, खाण्याच्या बाबतीत नाही विचार करायचा. बुवा एक महाराज म्हणला मला लय मोठं पाकिट आहे, मग तू काय सोन्याचं पिठलं चांदीच्या भाकरी खातो का सोंबळ्या? असून तुला पाकिट मोठं असेल, भाकरी तर आम्ही खातो त्याच खावं लागतं ना तुला. एक जण म्हणला आमच्याकडे कोट्यावधी रुपयाची प्रॉपर्टी, तरी आम्ही ज्या खातो त्यात भाकरी तू खाशील. हा प्रश्न एक. म्हणून गरिबी श्रीमंती जेवणाच्या बाबतीत. आता त्याच्यात एक असेल महागाईचे तांदूळ, सस्ताईचे तांदूळ, हलके तांदूळ, भारीचे तांदूळ. पण असं कधी सांगा बरं मला, कोपनचे तांदूळ खाणारे लवकर मेले आणि 200 रुपये किलोचे तांदूळ खाणारे 150 वर्ष जगले. झालं का असं बारोकर? होऊ शकत नाही. आयुष्याचा कॉलम, आयुष्याचा फॉर्म, आयुष्याचा बॉन्ड हा वरून आलेला आहे. खाल्ल्यानं आयुष्य वाढत नाही आणि उपाशी राहिल्यानं कमी होत नाही. तुमचं ठरलेलं तितक्या दिवसाचं आयुष्य, त्याच्यात काय कामानंही आयुष्य संपत नाही आणि झोपल्यानं आयुष्य वाढत नाही. झोपल्यानं जर आयुष्य वाढलं असतं तर अजगराची संख्या जास्त झाली असती. विठाला विठाला. मी फक्त आजच्या कीर्तनाच्या बाबतीत सांगायचो. लक्ष याला ठाव स्मशानीचा. सोन्याच्या ताटात जेवणारा असो, कोणी असो, सोन्याच्या घरात राहणारा असो, त्यालाही मशानात जावं लागेल. नवे नवे तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य व्यक्ती असेल त्यालाही जावं लागेल, मशानात जावं लागते. ज्याच्या पाठीमाग रडायला भरपूर आहेत त्यालाही मशानात जायचंय, ज्याच्या पाठीमाग रडायला कोण नाही त्यालाही जायचंय, आणि जो गेल्याच्या नंतर बऱ्याच लोकांच्या डोळ्यात पाणी येते त्याला सुद्धा जायचंय. एक मुद्दा सांगू का? गेलेल्या व्यक्तीसाठी रडणारी माणसंच त्याला बाहेर काढतात. बापू
स्वजन गोत्र ऐसा करीती विचार, काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. दुर्गंधी सुटती त्या प्रेतातून. एक दोन दिवस ठेवलं की त्याच्यातून वास येतो, दुर्गंधी येते. आणि ही दुर्गंधी मागच्या लोकायला सहन होत नाही. मग पोरगा असेल, सून असेल, मेवना असेल, मेवणी असेल, साडू असेल, कोणी असो, हे सगळे नाकाल पदर लावते. त्यांना ते घ्यावं वाटत नाही. मग सगळे म्हणतात आता पुरे झाले, याला बाहेर काढा. मग ती ठिकाणे लक्षी याला ठाव स्मशानीचा. महाराजांचं. नेवो निजविती स्मशानी, मानसे जाळीती त्या ठिकाणी. मानसे रे जाळीती त्या ठिकाणी, नेवुनी निजविती स्मशानी. ज्या ठिकाणी माणसं जाळतात तिथं त्या माणसाला नेऊन ठेवतात आणि त्या ठिकाणाला स्मशान म्हणतात. फरक हे बापू महाराज. तुम्ही आणि मी मेल्यावर जिथं जाळतो त्याला मशानभूमी म्हणतात, आणि संत गेल्याच्या नंतर जिथं समर्पित करतात त्याला मंदिर म्हणतात. विठाला माणसं जाळते त्याला मशान म्हणायचं, माणसाचा देह समर्पित करते त्याला मसनवाटा म्हणायचं, आणि संतांचं शरीर जिथं समर्पित करतात त्याला मंदिर म्हणायचं. एवढा मोठा फरक आहे. आपण मेल्यावी जिथं जातो तिथं मसनवाटा तयार होतोय, आणि संत गेल्याच्या नंतर जिथं जातात तिथं मंदिर तयार होतं. इतका मोठा अधिकार संतांचा असतो. पण माणसांच्या ठिकाणासाठी लक्ष याला ठाव स्मशानीचा. राहिला प्रश्न रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. महाराज आपल्या पाठीमागे जी माणसं रडत असतात का, ती उणीव म्हणून रडतात, उणीव म्हणून रडतात. तारुण्यातला एखादा माणूस गेला तर घरातली माणसं सगळे म्हणतात आता काम कसं होईल बाबा. आऊत चांगला हानीत होते, म्हशी बऱ्या सांभाळीत होते, बैलाची देखभाल करत होते, बाजाराची सोय करत होते, शेतीकडे सगळं लक्ष देत होते, काम ते करत होते, वाडा सांभाळत होते, सगळं आम्हाला मागं पुढं बघू देत नव्हते. आता ते गेलेत, हे मागचं कसं होईल याच्याकरता रडतेत. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया. राहिला प्रश्न मनती हाय हाय यम धर्म. हे आपल्यासाठी नाही. यम रिकामा नाही तुम्ही मी मेल्या हाय हाय करायला. तुमच्या माझ्यासारखी माणसं मेल्याच्या नंतर यमाला उंदीर मेले इतकी सुद्धा दखल नाही. विठाला उंदीर मेल्यावर तरी माणसं दुर्गंधी येते म्हणून शेपटील धरून फेकून देते. कारण तुमचा माझा वास यमाला येतच नाही, त्याच्याकरता यम तिथं दखलच घेत नाही. यम हाय हाय कोणासाठी करतो, जे विश्वाच्या कल्याणाकरता देह समर्पित केलाय, अख्खं जीवन समर्पित केले, देह पडण्यापेक्षा अख्खं जीवन समर्पित केले, त्यांच्यासाठी यम हाय हाय करतोय. जगाच्या कल्याणा संता
करता ज्यानं शरीर झिजवलंय त्यांच्यासाठी यम हाय हाय करतो. मी असल तुम्ही असल आपण सगळे शरीर कोणासाठी खर्च करायलो? जीवन संसारातल्या लोकांसाठी. मग संसारातल्या लोकांसाठी जे शरीर खर्च करतात, आयुष्य खर्च करतात, यम त्यांना कवडी इतकं सुद्धा मोजित नाही. कवडी इतकं सुद्धा मोजित नाही, काहीच मोजित नाही. बायकोला एखाद्यानं 1 लाखाची पैठणी आणली त्यालाही यम मोजित नाही, आणि एकानं 2000ची साडी नेली त्यालाही यम मोजित नाही. कारण चमच्यानं घाणं अंगाला लावली काय आणि जेसीबीच्या खोऱ्यानं लावली काय, भरका तितकाच आहे. विठाला विठ्ठल. कारण आपण ज्या कामाकरता आयुष्य खर्च करतो त्या कामाचं फळ दुःख रूप आहे. फलकट तो संसारा फलकट आहे. फलकट या शब्दाची सोपी व्याख्या आहे भुसकट आहे. आणि जितकं राशीला महत्व आहे तितकं भुसकटाला नाही. जितकं राशीला महत्व आहे का, तुमच्याकडे थांबवत होतो ना आम्ही 7 दिवस भागवताला होतो तर बाळासाहेब यांच्याकडे थांबवत होतो. जितकं तुम्ही रास पोत्यात बांधून आणता भुसकट आणता का नाही. भुसकट म्हणजे फलकट आहे. आगा जयाचे चरवणी दुग्धाची आरासनी. ते खाल्ल्याच्या नंतर दूध होतंय पण काही ठराविक मात्र्यात. राशीचं आणि भुसकटाचं सारखं मोल नाही करता येणार. भुसकट आहे फलकट आहे. तसा संसार हा फलकट आहे. देव आणि संसार, भजन आणि संसार त्याच्यात इतका मोठा फरक आहे. मला वाटतं हे अंतर सांगण्यासाठी ब्रह्मदेवाला पण कळणार नाही. तर गिरगावचा बाळू किती पिठला हटणार आहे विधाला. ज्याची तिळ मात्र दखल घेतल्या जात नाही, ज्याच्यासाठी शरीर खर्च होतंय त्याच्यासाठी यम हाय हाय करत नाही. विश्वासाठी ज्याचं शरीर खर्च आहे त्याच्यासाठी मनती हाय हाय यम धर्म. यम हाय हाय करतो. वैराग्याच्या क्षणी लागल्या शरीरा ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेशी. वैराग्याच्या क्षणी, शेणी म्हणजे गौऱ्या. मशानात गेल्यावर गौरी सोयीशी कधी टाकायची नाही, पालती. तसे ते ठराविक कोण्याही गावात 7-8 लोक असतात त्याला ते चटकळत त्याला सरण शहाणे म्हणते. त्या 5-7 लोकायला सरण शहाणे म्हणायचं. कोणी मरू त्याच्या डोळ्याला थेंब येत नाही. ते फक्त एकच म्हणते, इथं लकार तिथं लाव, ते काढून घे. ए तुला कळत का काढणं. मला असं वाटतं याला त्याच्या खाली दाबाव. असे सरण शहाणे असते. सरण शहाणे हे त्या मड्याच्या आधी याला खाली दाबायला पाहिजे आणि वरी इतके जोरात. बापरे, जशी आहे त्याच्यात PhD केली. काही काही तर इतके 72 टायर लाव, राखेल फेक, डिझेल फेक, काही काही फेकणारीच मिली. टीव्हीवर रेडिओवर याच्या बातम्या पाहायला भेटायच्या ना पेपरवर. अशी काही घंट्यानं प्रेत जर आधी जळालं घंट्यानं उशिरा जळालं तर नरकाला जातं का नाही. पण उरकून टाकायचं लय. त्याला वाटते मला 10-5 लोकांनी पाहा ते पेट्रोल टाकताना, राखेल टाकताना, घासलेट टाकताना, टायर टाकताना. उन्हाळ्यात
पण कॅन संग कॅनीत याल घालायला पाहिजे. विठाला विठाला. माझं मत आहे आपल्या परिसरात कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, हल्ली शिवपुराणाला दम नाही, भजनाला दम नाही, दिंड्याला दम नाही, वाऱ्याला दम नाही. गुण कोणाला आहे? ज्या माणसाने सर्वस्व आपल्यासाठी कमवावं, अख्खं जीवन त्यानं आपल्या संसारातल्या लोकांसाठी मातीत घालावं, त्याला तुम्ही टायर टाकून फुकून देता. लाज वाटायला पाहिजे, लाज. विठाला विठाला. क्षिणी म्हणजे गौऱ्या. ह्या गौऱ्या लावत असतात. वैराग्याच्या क्षिणी लागल्या शरीरा. देहूतल्या मालकांनी या अग्नीला ज्ञानाग्नी म्हणलंय, पण पुन्हा मालकांनी याच अग्नीला नवाग्नीपैकी एक दुसरं नाव आहे. स्मशानी विशिष्ट प्रकारचं नाव आहे. मशानी नेओनी फडाग्नी देवोनी येती परतोनी माघारे. भडाग्नी नावाच्या अग्नीला आमंत्रित कसं करतात माहितीये का? कर्मकांडामध्ये नवरात्रीतलं हवन असेल, विष्णुयाग असेल, रुद्रव्याग असेल, गणेश याग असेल, सुरभी यज्ञ असेल, याग असेल, आप्पा कुठलाही यज्ञ असू द्या, त्या यज्ञामध्ये जो अग्नी आमंत्रित करतात त्या अग्नीला हविष्य अग्नी म्हणतात. हविष्य अग्नी. मग आता त्याच अग्नीला पुन्हा एक नाव आहे, मंत्राग्नी. मंत्राग्नी. कारण विद्वान लोक जुन्या काळात प्रचंड विद्वत्ता होती. विद्वत्ता जुन्या काळातल्या लोकांपेक्षा पाठांतर आताच्या लोकांना जास्त असेल, पण त्याची फळं का भेटत नाहीत? हे चोर पंक्चर आहेत. आणि चांगलं पंक्चर दुकानात गवसत आहे. चोर पंक्चरवालं गेलं की दुकानदाराला छिद्र गवसन, घरी आल्यावर गाडीत हवा राहील. हे चोर पंक्चर जास्त झाले. चोर पंक्चर म्हणजे आचरण भ्रष्ट. विठाला विठाला. माणसं जुमान. उदाहरणार्थ मी म्हणायचं, मी कीर्तन करतो, सगळ्या लोकांनी माझ्या पुढं वाकावं. तुला लाज वाटायला पाहिजे गिरगावच्या बाळ्या. लोक तुझ्या पुढं वाकत असतील त्याबद्दल नवल नाही. तू कीर्तन करतो म्हणजे फार शहाणा झाला का? संप्रदायाचे नियम आहेत, तू सुद्धा वाकायला पाहिजे. पाया पडे नम्रता. पाया पडे जन एकमेका. असं समजायचं नाही गिरगावकरांनी मी मोठा आहे. असं समजायचं नाही मृदंगाचार्यान मला जास्त वाजिता येते. असं समजायचं नाही एखाद्या गायकान मला जास्त गाता येते. आपल्या तिघाईमुळं परमार्थच नाही.
कीर्तन करायला वाटत असेल मी चांगलं कीर्तन करतो तर नदीला सांग बरं कीर्तन येड्या बाबळीत. करू शकतो का गिरगावचं बाळू कीर्तन तिथं? नाही. पक्वादही वाजू शकत नाहीत तुम्ही, गाऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला पक्वाद वाजवायला आणि कीर्तन करायला आणि गाला अंतकरणात शक्ती कोण देत असेल तर हे देत असते. म्हणून प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, आम्ही तुमची सुद्धा कदर करायला पाहिजे. आम्ही असं फार मोठा भोपळा आहे असं नाही समजायला पाहिजे. आणि असं समजलं की अहंकाराचं वारं लागतंय आणि ते वारं लागलं की छिद्र पडतं. मग नाना प्रकारचे छिद्र म्हणजे वाटेल त्या व्यसनाची छिद्र पडते. मग आम्ही किती जरी पाठांतर केलं तर पालथ्या घड्यावर पाणी विठाला. सांगायचं याच्याकरता पूर्वीच्या काळात काही लोकांना कमी पाठांतर होतं पण आचरणातली लोक होती. वैकुंठवासी मारुती महाराज दस्तापूरकर एकदम साधं बोलायचे, साधं बोलायचे, साधं. पण त्यांची गाडी रात्री चालली तर चोर सुद्धा नमस्कार करायचे, चोट्टे सुद्धा रात्री नमस्कार करायचे. का? ही आचरणातली पिंड होती. यांच्याकडे आचरणाचं सूत्र होतं. मग या अधिकारी लोकांच्या वाणीमध्ये एवढं तप होतं. वाचा सिद्धी पावाल आज्ञापक व्हाल. त्यांनी बोललं तसं हा मंत्राग्नी प्राप्त व्हायचा. याच्यावर सांगत होतो मी, मंत्राग्नी. मग यज्ञामध्ये तो मंत्राग्नी कालांतरानं काय झालं, मंत्र काही लोकांनी म्हणायचे आणि काही लोकांनी अशी लाकडाची रई वडायची. ते मधात बी लाकडं असायची आणि रई बी लाकडाचीच असायची, एरवी लाकडाचीच. पण आता प्लॅस्टिकच्या लोखंडी निघल्या, नाही तर पूर्वी लाकडाचीच रई होती. आता नाना आता कशाच्या निघत्याला देव जाणे. तर ती लाकडाची रई आणि मध्ये काष्ट 11 प्रकारचे टाकल्या जायचे आणि त्या घर्षणानं अग्नी निर्माण व्हायचा. याला हविष्य अग्नी म्हणतात. पण माणूस मृत्यू पावल्याच्या नंतर जो अग्नी असतो का, त्या अग्नीला फडाग्नी. आणि देहूतल्या मालकांनी या अभंगात सांगितले ज्ञान अग्नी. तो कसा प्राप्त करायचा? घरात माणूस भिंतीला टेकवलंय किंवा अंथरुणावर आहे प्रेत अवस्थेत. आता पाहुणी राहुणी आली असं लक्षात आल्याबरोबर भावकीची माणसं 2-3 गौऱ्या घेतात. लावलेल्या असू की रानातल्या यचलेल्या असू. रानातल्या यचलेल्याला रानशिन्या म्हणतात आणि घरी लावलेल्याला लावलेल्या गौऱ्या म्हणतात. गौऱ्या रानशिन्या म्हणजे आयत्यात पडलेल्या आणि त्या उचलून आणल्या वाळलेल्या, आणि या घरी लावलेल्या करोड आता तर राहिले नाही ते. त्या 2-3 गौऱ्या घेऊन त्याचे तुकडे करून जो वारलाय त्याच्यात दारात पेटीत आहेत. घरात नाही, चुलीत नाही, तिथंच पेटीत आहेत. मग कोणी चिलीम वाढायला असलं की तिथंच राखून जारशी तंबाखू टाकी तू. कोणी बिडी वाढणारा असला की तेच ते पड वाढणारं ते बुरकुल पडतं ना उलीस पडाचं बुरकुल. तुम्हाला नाही कळणार जीनच्या पॅन्टीवाल्या. आता आयत्या सुतुळ्या आणायले तर बुरकुल काय कळणार आहे. ते पड कळल्यावर ते असं ते असतं ना, ते तुसडे पडलेले तुकडे त्याला बुरकुल म्हणायचे. ते टाकायचे आणि पेटून द्यायचे आणि त्याच्यावर मडकं टाकायचं आणि त्याच्यात तापलेलं पाणी या सगळ्यानं आरडून वळडून कोरड्या होऊन आंघोळ घातल्या मग ते पाणी टाकते अंगात. अंबर वेढी तिरे धरी मतकुंभधार. अंबर ओढी तिरे धरी मतकुंभधार. मतकुंभ म्हणजे मातीचं गाडगं. अंबर म्हणजे कपडे. बाथरूम मध्ये आंघोळ घालीतच नाहीत. किती लाखाचं किती कोटीचं घर बांध, आखरीची आंघोळ तुला चौकातच आहे. विठाला अण्णांनी विचारलं किती सोयाबीन झालं. मी सांगितलं त्याला. त्याच्या 5 पटीनं जरी झालं तरी बाळूला पोरग बाहेरच आंघोळ घालणार आहे. आमच्यावर घेतल्यावर तुमची खसखस पिकती. तुमचे काय छताव नाहीत. मायासारखीच पद्धत तुमची पण. विठाला विठाला. आणि तो जे अग्नी आहे का बुवा, ते गाडगं एकदा रिचिलं की मग ते कोरडं होतं, गरम असतं गाडगं. आणि मग खालचा विष तू त्याच्यात भरते.
त्या अग्नीला भडाग्नी नावाचा अग्नी म्हणतात. पण नियम आहे, हा भडाग्नी नावाचा अग्नी प्रेताला जो कोणी पाणी पाजत असतो, प्रेताला त्याच्या हातात तो अग्नी मशानात नेत असतात. त्या अग्नीला नाव पडलं भडाग्नी नावाचा अग्नी. पाणी पाजण्याची सुद्धा पद्धत असते. आपल्याकडं काय नाही, माणूस मेला की मंदिरात रांगा धरल्यावानी कोणी सुटतं की पाणी पाजीत पळतं, कोणी सुटतं. घेतला बेल की टाकलंच पाणी, घेतलं चन्नाचे पानं की टाकलेच पाणी, घेतले तुळशीचे पानं की टाकलंच पाणी. शास्त्राचा नियम आहे, आपल्यापेक्षा एका तरी दिवसानं तो वयस्कर माणूस पाहिजे तर पाणी टाकायचं. आपल्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला बाकीच्या कुठल्याही पाहुण्याला आणि भावकीला पाणी पाजता येत नाही. ज्यानं मडकं धरलंय त्याला वयाचा संबंध नाही. पण एरवी जे आपण पाणी पाजतो का आपला सुरूच असतो धडाका. नाही उठल्यावर ते म्हणून ते पान उठलाच नाही, त्याला दुखच नाही, नाही उठू दे सुंबळ्या. ते उठल्यानं का म्हातारं उठून बसणार आहे का? काहीच नसतंय त्याच्यावरती. नियम असतो, नियमाच्या पलीकड काही गोष्टी करायच्या नाही. नियम टाळल्यावर काय होतंय? मंत्र चळे चळे थोडा तरी धडच होय वेडा. नाही करायचं चुकीचं. मागे एका कीर्तनात बोलून गेलो, कालिदासांसारखा संस्कृत पंडित मी 30 वर्षात अजून पाहिलं नाही. गुरुवर्य कालिदास वैकुंठवासी. खरं तर हे राहणारे पंजाबचे होते, सूरदास आणि कालिदास. सूरदास आंधळा पंजाबी ब्राह्मण, सूरदास आंधळा पंजाबी ब्राह्मण, सर्वेश्वर फार मोठे अधिकारी होते. सूरदास असतील, कालिदास असतील, ही मोठी लोक होती. कालिदास हे जगदंबेचे उपासक होते. तसे ते दोन्हीकडचाही परमार्थ, वेदाध्ययन असेल, शास्त्राध्ययन असेल, पुराणाध्ययन असेल, ते सुद्धा अभ्यासक होते जगदंबेचे सुद्धा. आणि कालिदासांची पूजा चुकली, नियम चुकला, मंत्र चुकले. कालिदासाचं पूर्ण शरीर धोत्रासारखं झालतं. धोत्रासारखं. कोणाला म्हणायचं कालिदास? 4-2 श्लोक पाठ करणारा आमच्यासारखा गबाळ्या महाराज का? 10-5 श्लोक पाठ असणारा महाराज, ज्यांची वाणी ऐकण्यासाठी सरस्वती थांबत होती, असे अधिकारी लोक. तर चुकल्याच्या नंतर ज्यांचं शरीर पांढरं शुभ्र होतंय, पुन्हा भगवान शिवजीचं दर्शन घ्यावं लागलं, प्रार्थना करावं लागली, शिवजी प्रसन्न झाले आणि मग जगदंबेला आमंत्रित केलं, आदिशक्तीला. आदिशक्ती पहा बरं, यांचं चुकलं होतं, माफी केली आणि शरीर पूर्ववत केलं. मग कालिदासांसारख्यांना जर फटका बसतोय तर तुम्ही आम्ही कशाला येड्यावानी करायचं, उसातल्या डुकरायवानी विठाला विठाला. बोलतो अभंगावर. आता तरी अभंगावरच बोलत होतो ना, गाण्यावर कुठं. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने आजचा हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. आदरणीय भगवानरावजी बहिरट, ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांच्या सुपुत्रांनी मोठ्या श्रद्धेनं आजचा कार्यक्रम ठेवला आहे.
आपल्या या परम पावन संप्रदाय श्रद्धेला फार मोठी किंमत आहे. देवा कारणे भाव तस्मात. श्रद्धेला किंमत आहे, भावाला किंमत आहे. श्रद्धेनं केल्या जातं ते श्राद्ध असतं. श्राद्ध हे लोकांना बरं म्हणावं याच्याकरता करायचंच नाही. आपल्या अंतःकरणातून आपल्या आईसाठी, आपल्या वडिलांसाठी, आपल्या आजोबासाठी, आपल्या आजीसाठी, आपल्या कुटुंबात गेलेल्या व्यक्तीसाठी श्रद्धेनं आटाआटी केली पाहिजे. तुम्हाला एखादं सांगू का, देवाच्या बाबतीत तर भाव असावाच, तो तसा प्राप्तच होत नाही तसा अद्याप नाही. तुम्ही भगवान शिवशंकराला सोन्याच्या तांब्याने पाणी घातलं काय, पांडुरंगाला सोन्याच्या ताटात मंजुळा ठेवून मंजुळात सोन्याच्या वाहिल्या काय, तो मानित नाही. कारण देवचतुर जाणून अंतर्वर्त तसे. देवाला सगळं काही कळतंय. देवा कारणे भाव तस्मात. देव भावाचा भुकेला फक्त तसं मोठ्या श्रद्धेनं भगवानराव तातेराव बहिरट वास्तव्य कौसडी हा एक व्यक्ती विश्वाच्या मालकाचा, दक्षिणेच्या मालकाचा संदेश आला आणि भगवानरावांना जावं लागलं. त्यांच्या पश्चात आदरणीय गोपाळजी असतील, कृष्णाजी असतील आणि गोविंद उर्फ नारायण हे 3 सुपुत्र मोठ्या श्रद्धेनं आपल्या वडिलांचं श्राद्ध भावयुक्त अंतकरणाने हे 3 जण करतात. त्या 3 जणांना कोटी कोटी धन्यवाद. मला आमंत्रित केले याच्याकरता नाही चेअरमन. जो आपल्या आई वडिलाविषयी आदर ठेवतो तो जगातला सर्वात 1 नंबरचा महाराज असतो. मी जरी असल, माझे वडील तर 90ला जात राहिले, मी जर माझ्या आईला नीट बोलत नसेल तर माझ्यासारखा हरामखोर महाराज जगात दुसरा कोणी नसेल. विठाला विठाला. जगातली सर्वात मोठी दैवत आई वडील आहेत. आदरणीय गोविंद म्हणजे नारायण असतील, गोपाळ असतील आणि कृष्णा भाऊ असतील. राजे हो, मी कीर्तनात तुमचं कौतुक करून जाईल. मी एखादं प्रमाण म्हणत असताना, हे प्रमाण म्हणत असताना ही दोघं वाजवत असतील, हे वाजवत असताना हे म्हणत असतील, आम्ही 3 जण म्हणू यजमान चांगला होता, बरा होता इतकं म्हणू चेअरमन, पण आशीर्वाद देण्यासाठी आमची झोळी रिकामी आहे. आमची झोळी जर भरलेली असेल तर आम्हीच काऊन बाहेर खालोत. आमची झोळी रिकामी आहे. म्हणून गोविंद असतील, नारायण असतील, कृष्णा भाऊ असतील आणि गोपाळ भाऊ, ते गोविंद नारायण 1 जणाचंच नाव. तुम्हा 3 जणांना आशीर्वाद देणारे देवापेक्षा आणि संतापेक्षा श्रेष्ठ कोण असतील तर तुमचे वाडवडील आहेत. मग ते जिवंत असतील किंवा गेलेले असतील. गेलेले असल्यावर सुद्धा आशीर्वाद.
पाठांतराचा अभ्यास बापूंना प्रचंड. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण विच्छिती तया कुळा. म्हणून गोविंदराव, गोपाळराव आणि कृष्णा भाऊ, देव जरी आशीर्वाद देण्यासाठी आला असेल तर देव आशीर्वाद देत असताना तुम्हा तिघा भावांच्या जवळच्या 6 लोकांना विचारतोय. गोविंदरावचे 2, कृष्णा भाऊचे 2 आणि गोपाळरावचे 2, चित्र आणि गुप्त, दोघांचे 2-2. या 6 लोकांना अण्णा देव विचारतो, यानं काय केलंय? नाही म्हणले, यायला बंधित ज्ञानेश्वरी पाठ आहे. चित्रगुप्तानं सांगितलं अख्खा गाथा पाठ आहे. आई वडिलाला बोलत नाहीत. भगवान म्हणले मी चाललो वापस. मग ज्ञानोबाराय तुकोबाराय आले. ज्ञानोबाराय तुकोबाराय तर ज्ञानोबाराय तुकोबारायला खूप आळवणी केली, खूप आळवणी केली, खूप आळवणी केली. ते एक शास्त्र सांगतो त्याच्या पाठीमागचं. आपण मी पुराव्याशिवाय कधीच बोलणार नाही. तुम्हाला पटेल न पटेल, तुम्ही बलवताल न बलवताल, तुम्ही कीर्तन घेतल्यानं बी काही मी मोठा होणार नाही आणि तुम्ही नाही घेतल्यानं बी भिकारी होणार नाही. मला किती मोठं करायचंय ते पंढरपुरातला ठरविणार आहे. तुम्हालाच मोठं करण्याचा प्रयत्न करा. विठाला विठाला. म्हणून तुम्हाला आवडेल अशा कीर्तनाची अपेक्षा करू नका. माझ्या संप्रदायातल्या नीतिसूत्रामध्ये गोडशा नियमाला पटेल असं कीर्तन कोणीही कीर्तनकारानं करत जाओ. यजमान म्हणील एखाद्यावर साडी नेसून नाच. म्हणून त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी कीर्तनकारांनी नालायकपणा करायचा नाही. विठाला पाहता रावळाची पाठ. किती तीर्थ घडती? तीर्थे घडती 360. तुम्ही जर पंढरपूरला गेले बाळासाहेब, चंद्रभागेचं स्नान केलं, नगर प्रदक्षिणा केली, पुंडलिकरायाचा कळस पाहिला, विटेवरच्या मालकाचा कळस पाहिला, आईसाहेबाचा कळस पाहिला, नामदेव पायरी पाहिली, चोखोबरायची समाधी पाहिली, या सगळ्या गोष्टी आणि येढा घरत असताना मंदिराची पाठभीत पाहिली की तुम्हाला 360 तीर्थ केल्याचं पुण्य प्राप्त होते. 360. पण बारवकर याच्यासाठी पंढरपूरला जावं लागेल का नाही? तुमच्या गावात कौसडीत पंढरपूर होते का? कौसडीत चंद्रभागा येते का? नामदेव पायरी इथं येईल का? चोखोबरायची समाधी येईल का? आणि मंदिर इथं येईल का? होय, तुमच्या इथं राहत होतो ना आम्ही 7 दिवस. येईल का मंदिर इथं? नाही. मग मंदिर इथं येत नाही तर पाठभीत कशी दिसल? नाही. त्याच्यासाठी पंढरपूरला जावं लागेल. मग एसटीन जा, चांगली गाडी करून जा, पायी जा, ॲटोनं जा, ट्रॅक्टरमध्ये जा, विमानानं जा, काय जायचं असेल कसं पद्धतीने जायचं असेल जा. पण कुठं जावं लागेल? पंढरपूरला. तिथं गेल्याच्या नंतर 360 तीर्थ प्राप्त होते. मालकाने सांगितलंय मायबापाच्या पायावर तितके येतं. सकल तीर्थाची. सकल हा शब्द संख्यावाचक आहे का? पंढरपूरची पाठभीत बघितल्या 360 तीर्थ. पण अजून काही विसरलेले तीर्थ सुद्धा मायबापाच्या पायावर भेटते. इतके मायबापाचे पाय श्रेष्ठ आहेत. अजून याच्या पुढचा पुरावा सांगतो. गोविंदराव, गोपाळराव आणि कृष्णा भाऊ या तिघांना सांगतो, तुम्ही किती पुण्यवान आहेत आज. किती पुण्यवान, किती पुण्यवान. भगवान पांडुरंग परमात्मा आणि भगवान शिवशंकर दोघं जर इथं आले आणि तुमच्या एखाद्याच्या घरी आले आणि तुम्ही त्याला पाटावर बशिला, आपण पूजा करायला सुरुवात केली आणि भगवान शिवजीची आणि पांडुरंगाची पूजा चालू आणि तितक्यामध्ये ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, रविदास महाराज, मीराबाई, जनाबाई, कबीर महाराज, मुक्ताबाई, सखुबाई हे सगळेजण संत आले. तर हे दोघ जण आपण मत्याच उठत आहेत. काय म्हणते? देव सारावे परदे, देव सारावे
देवा सारा रे परते सर्वा मुरारे आरती देवा सारा आधी पूजा कोणाची? संतांची. संतांची पूजा आधी करायची. एक जण म्हणला महाराज देव मोठे का संत मोठे? म्हणलं संत मोठे आहेत. काय बोलता म्हणे तुमच्या गोळ्या संपल्यात का? म्हणलं दुखतच नाही, गोळ्याचा काय संबंध आहे? दुखत फक्त फरक त्या अपघातामुळं, आणि त्याचा डोक्याच्या गोळ्याचा काय संबंध आहे? नाही म्हणे. मग तुम्हाला कळतं का ज्ञानोबा राय तुकोबा राय विठ्ठलाचं भजन करते आणि मग विठ्ठलापेक्षा संत मोठे असतात का? त्याला सांगितलं सुमळ्या, जी व्यक्ती देवाला सुद्धा मोठं करते ती व्यक्ती मोठी असतात. देव कोणी ठावा केलाय? कुळीची हे कुळदेवी तुझं देव पण हे का विसरून राहिलाशी. कितीतरी पुरावेत. हे देवा आमच्यामुळं तुला देव पण आहे. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने. अहो देवाला मोठं करण्याची ताकद संतात आहे. त्या अर्थी संत आल्याच्या नंतर स्वतः देव स्वतः म्हणतात आम्ही उठतो संतांची पूजा करा. आणि संतांची पूजा चालू असताना जर पितृदेव आले तर संत इतके आनंदी होतात आणि त्या घरच्या लोकांना सांगतात आमची पूजा करू नका, त्यांची करा. पितृदेव सर्वश्रेष्ठ असतात. संत आशीर्वाद देत असताना लायकी बघतात. देव आशीर्वाद देत असताना बायोडाटा बघतोय. आणि पितृदेव मात्र आशीर्वाद देत असताना काहीच बघत नाही. एखाद्या वेळेस कीर्तनात बोलू नये ते वाक्य, माफी मागायची गरज नाही, नंतर इचकितेत म्हणून माफी मागत नाही. माफी मागायची गरजच नाही, पण नंतर इचकितेत म्हणून त्याचा उलगडा करतो. एका व्यक्तीच्या गळ्यात माळच नाही, तुळशीची माळच नाही, पण आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं मायबापावर प्रेम केलं. तो 2-3 किलो माळी घालणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ. इतका श्रेष्ठ, इतका श्रेष्ठ. एका बाईला हरिपाठ पाठ नाही, वाचताच येत नाही, पाठ नाही, कधी ऐकिला नाही, कीर्तनाला गेली नाही, भजनाला गेली नाही, काहीच नाही, पण नवऱ्याची सेवा इतकी केली, इतकी नवऱ्याची सेवा केली, इतकी नवऱ्याची सेवा केली. पंढरपुरातला मालक तिच्या ताब्यात. तिची देवा
प्रमाण तुम्ही म्हणा, सोयडेले आमच्या भजनेल म्हणू द्या, हो. हे आमच्या परिसरातले विठाला हे म्हणते रोज कसं मग पण ते काय गपळी झळकतीन आपलं तुपलं ओळखीते विठाला परिसरातले तर सगळेच आपले असतील, त्याचा काय विषय नाही. मालकाची सेवा केली की तिची देवावर सत्ता असते. मानी भ्रताराती बोली धन्याचा मानी भ्रताराची बोली धन्य जगीती माऊली, तिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न. एवढी मोठी ताकद आहे आपल्या वडिलांचं भगवान रावाचं मोठ्या श्रद्धेनं श्राद्ध करता तिन्ही सुपुत्रांना कोटी कोटी धन्यवाद. शरीरानं जरी भगवानराव गेले असतील, तुमचे बाबा गेले असतील, तरी पण आशीर्वादाच्या रूपानं तुम्हा कुटुंबातल्या सगळ्या लोकांच्या पाठीमागं पितृगयेतनं कायमस्वरूपी गोडसा असा आशीर्वाद तुमच्या पाठीमागं राहो अशी पितृगयेच्या चरणी प्रार्थना करतो आणि अभंगावर एका कडव्यावर बोलतोय विठाला विठाला. मला असं वाटतंय 2-4 महिन्यापासून चर्मन तारखेच्या संदर्भात बोलत होते. इशिक फोन केले, तारीख लिहिली, तरी एकादशीची चुकलीच. पुन्हा नंतर ते सुजितनं मागं पुढं करायला लावलं, ते भयाचा फोन आला, काल एकादशी होती आणि अन्नदान हे नाही करतायत. मग नंतर कळालं आजची तारीख हे योगायोगानं मलाही दुपार देता आली. परमपावन सर्व श्रोते मंडळीला साष्टांग प्रणिपात करतो. मृदंगाचार्य गुणीजन मंडळी, भजनी वारकरी मंडळी, मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीमवाल्यांना सुद्धा धन्यवाद. इष्ट मित्र सजन सखे सोयरे धायरे सगळीजण आलेली तुम्ही मंडळी, तुम्हा सर्वांना प्रणाम करतो. गावात सात्विक सदाचारी पुण्यशील पावन माणसं या सर्वांच्या सहकार्यातून, राजकीय क्षेत्रातल्या लोकांच्या सहकार्यातून, गावातल्या लोकांच्या सहकार्यातून दिव्य असा धर्ममंडप झाला. हा धर्ममंडप इतका गोड, मी मगाशी वर्णन केलं अण्णांना, बाळासाहेबांना, चर्मनला की किती सुंदर. पुन्हा एक होते आपले सतत असतेत आपल्या कार्यक्रमात, ते नाव स्मरणात येणं. आपण सगळे किती मोठा सुंदर मंडप, केवढाही कार्यक्रम असो, श्राद्धाचा असो, पुण्यतिथी काय काय असेल, लग्न असो, साखरपुडा असो, एवढं मोठं ह्या उभारणीसाठी गावात जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. विठाला पंचक्रोशीतून आलेली सर्व भजनी मंडळ त्यांनाही प्रणाम. गावातलं जे भजनी मंडळ आहे त्यांनाही सर्वांना प्रणाम करतो. माझ्या अभंगावर येतो, महाराज किती मोठ्या लोकांना हे देह समर्पित करावा लागतो. रानोबा नावाचे एक वारकरी होऊन गेले. त्या वारकऱ्याचं नाव रानोबा आहे. नेमानं 22 मिनिटं टाइम राहिला. रानोबा नावाचे वारकरी नित्याचे महिन्याचे वारकरी होते पंढरपूरचे. त्यांचं गाव होतं सोनपेठ. सोनपेठचे राहणारे होते आणि दर महिन्याला पंढरपूरला जायचे. दशमीला सकाळी पंढरपुरात पहाटे पोचायचे. चंद्रभागेचं स्नान करायचे, पुंडलिकरायाचं दर्शन, विटेवरच्या मालकाचं दर्शन. त्यावेळेला गर्दी नसायची. तो फार जुना काळ आहे. तो काळ आहे जवळजवळ 100चा पार. 100 वर्षाचा काळ आहे तो. 80-90 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि द्वादशी सोडली की ते घरी
वारी पायी बरं, पायीवारी पायीवारी. वाऱ्या करून 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 रानोबा महाराजांचे पाय बाहेर वाकले, बाहेर पंजे आतमध्ये गेले आणि गुडघे बाहेर गेले. म्हणजे ते खरी वारी करीत होते ना. आमच्यासारखी वारी थोडी एकच दिवस जायचं, सेल्फी काढायची की टाकली सेल्फी मी वारीत गेलतो. सुमळ्या तू याहून वारं घालीन देव, असं वारं घालीन की पुन्हा कोण्याच हॉस्पिटलमध्ये तो ऑपरेशन होणार नाही, इतका आपटीन देव. कारण तुम्ही कोणालाही खेळवा, तुम्ही कोणाच्याही डोळ्यात माती टाका, पण दोन लोकांच्या डोळ्यात माती टाकायची नाही, एक संत आणि देव. विठाला विठाला माणसं मस्त एक दिवस गेलं की आपलं सेल्फी काढा की जिकडं तिकडं व्हॉट्सअपला जितके नंबर असतील त्याच्यात ते मला वाटतं 0 मिनिटात जातं ते जिकडं तिकडं बटन दाबल्याबरोबर चौकड जातं ते सगळं. वा 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 वारीत 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 हे असं वाटायचं. ते तशी वारी नव्हती आमच्यासारखी, त्याची नित्याची वारी होती. चालता चालता घोटे घासले हो, हाडाला घोटे दिसायलेत, वरची त्वचा मास्त नव्हतंच वय झाल्या, पण सगळं कातडं गेलं ह्या घोट्याचं. आणि ते पांढरी शुभ्र घोटे खटा खटा चालताना लागायचे. थोडंसं कुठं मुठं शरीरात थोडं रक्त होतं, जास्त नव्हतं, थकून गेलेलं शरीर होतं. ते रक्त बाहेर यायचं, त्रास व्हायचा, दाह व्हायचा त्याचा. पण वारी नाही बंद केली. रानोबा नावाच्या वारकऱ्याच्या घरातल्या लोकांनी सांगावं आता पुरे झाली वारी, शरीर थकलंय, पाय वाकलेत तुमचे, जखमा झाल्या. आता तर घरातल्या लोकांनी पुन्हा वारी बंद करा असं म्हणू नये, याच्याकरता वाक्य काय वापरलं बाळासाहेब? त्यांनी सांगितलं मी वारीत चलतो म्हणून पाय वाकलेत, वारीत चालतोय म्हणून घोटे घासलेत, वारीत चालतोय म्हणून जखमा झाल्या. मला तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यावर जरी झोपिलं तरी शरीर जखमाच होणार आहे. आता हे शरीर सडणार आहे, कुजणार आहे शरीर आहे. मग तुम्ही मला का आग्रह करता वारी बंद करा म्हणून? नाही, मला मरेपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत, जोपर्यंत मला चालता येतंय तोपर्यंत मी वारी करणार. घरच्या लोक हातबल झाले, त्यांनी विचार केलाय आपला ऐकत नाही, आम्हाला तुमची काळजी वाटते, रस्त्यात पडतान थकतान, काय व्हायचं ते हो द्या, पण मी वारी करणार. किती निष्ठा असेल बघा. एकदा पंढरपूरहून परत येत होते. किती मोठ्या लोकांना जावं लागतंय, किती पवित्र शरीर असेल ते कळेल तुम्हाला ऐकल्यावर. वापस येत असताना एका गावात असं मारुतीरायाचं जसं आपलं मंदिर आहे असं मंदिराच्या पुढे अशी पडवी होती, त्या पडवीत त्याने वळकट टाकली आणि ते झोपलेले. भजन झालं, मधुकरी मागितली गावात, अर्धीक्षी भाकरी चतकोर काय असेल ती खाल्ली, भोपळा भरून पाणी होतं पाणी पिलं, चूळ भरली, देवाला नमस्कार केला, भोपळा अडकून ठेवला, वळकटी लांबवली आणि झोप लागली. रात्रीच्या 1 वाजता एक प्रवासी मंदिरात आला. त्या प्रवाशानं घंटा वाजली. रात्री घंटा वाजित नसतात, एक नियम असतो. कीर्तन चालू असल्यावर, कीर्तन मंदिराच्या पटांगणात कीर्तन चालू असल्यावर उशिरा येणाऱ्याला वाटतंय मुद्दाम घंटा वाजवा, लय घंट्याला कळत नाही घंटा कधी वाजवा. त्याला वाटतं म्या घंटा वाजल्यावर यायनं पावा. सुमळ्या येतो, नालायक आहे, तुला कवडीची अक्कल नाही. मूर्खपणा कधीच करायचा नाही. भजनात विक्षेप, चांगल्या कामात विक्षेप आणणं हे फार मोठं पाप असतं. आणि मग रात्री 1 वाजता घंटा वाजला. तोंडावरचं असं पांघरनं काढलं. रात्र चांदण्याची होती, थोडासा परिसरात चांदण्याचा पौर्णिमेचा प्रकाश पण होता. आणि मंदिर काय असं मोठं नव्हतं, साधं मंदिर होतं. आणि मंदिरामध्ये एक दिवा होता, वात होती, ती वात चालू होती, त्याचाही प्रकाश होता. आणि त्या प्रकाशामध्ये पाहिलं तर प्रवासी. कोण आपण? मी प्रवासी आहे. कुठून आलात? चलत आहे. जेवण वगैरे काही नाही. रानोबा वारकऱ्यांनी मागितलेली मधुकरी खाऊन उरलेली मधुकरी समोर टेकली, खाल्ली त्या व्यक्तीनं मधुकरी. भाकरीला फार किंमत होती हो, फार किंमत होती भाकरीला. असं समजू नका आता किंमत नाही, आताही किंमत आहे, पण आपल्याला माज आलाय.
माझ्या लहानपणी एक म्हण होती, गरिबी आल्यावर लाजू नये, श्रीमंती आल्यावर माजू नये. मोठ्या मोठ्या श्रीमंताच्या लग्नामध्ये चेंडू फेकल्यासारखे गुलाबजामू फेकून द्यालेत, बुंदीचे लाडू. तुला लागत नाही मग घेतो कशाला, मला शुगर आहे मग तू हात लावायचा आणि तू बैल आहे का? तू बैल आहे का? बैलाला मका टाका तरी नाही म्हणत नाही, वाळलेली वैरण टाका नाही म्हणत नाही, पेन टाका नाही म्हणत नाही, त्याची गव्हाण भरून टाका, त्याचा आथरून करू द्या ते नाही म्हणत नाही. कोण? बैल. मग तू बैल आहे का? मला शुगर आहे, शिरा खायचा नाही, बुंदी खायची नाही, लाडू खायची नाही, आमकं खायचं नाही, वरण पोटा स्टोप येतो, तू ॲसिडिटी खायची नाही, दुरण भरून घेतला. तू मुंडकं दाबायला पाहिजे त्याच्यात. तू जरी त्या वरणासाठी पैसे खर्चिले नाहीत, पण कोणीतरी त्याच्यासाठी घाम गाळून पैसे खर्चिलेत आणि त्या श्रद्धेनं केलेलं वरण आहे, तू फेकू नको तू दुरून. काळ बिकट येणार आहे, लक्षात ठेवा. मी तुम्हाला धमकी देतो, हे डोक्यातलं काढून टाका. मी फार असा अभ्यासू आहे, हेही डोक्यातलं काढून टाका. मात्र शास्त्र पुराण पाहून सांगतोय इतकं मात्र डोक्यात ठेवा. विठाला विठाला. माझ्या लहानपणी शेतात जर दुपारच्या भाकरी खाल्ल्या, आता टिफिनचे डबे आहेत, आता काय, आता काळ इतका सुधारलाय बापा बापा. आता कोणी पालवात भाकर बांधून नेत ना, अन्न पालवच म्हणत होते ना भाकरीच्या, गाळणं किंवा पालो. गाळणं हा शुद्ध शब्द, पण साधा प्रचलित शब्द भाकरी बांधायच्या फडक्याला पालव म्हणायचे. मग धुडकं म्हणा, पालव म्हणा, काय असेल. तर दुपारी जेवण झाल्याच्या नंतर भाकरीचा कुस्कुर असा हातावर घेऊन खात होते. आता बंध कुकर, सकाळच्याला पालथं, भाताचं कुकर असेल, कशाचं कुकर असेल. लक्षात ठेवा, 2050 अन्नाचा दुष्काळ येणार आहे. घरचं खाणाऱ्यानं बी नाश टाकू नका. आणि सगळ्यात जास्त आमचे लोक जास्त बाहेरचं खातील. आमच्या लोकांना नीट वागायला पाहिजे, नीट 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 वागायला पाहिजे. इतकं सुद्धा उष्ट घालायला नाही पाहिजे. विठाला विठाला. सध्या देखाव्याचा गग्गा आमच्याकडे जास्त वाढलेला आहे, पण आमचा बी एकेदिशीरीच होणार आहे. दर 35 वर्षाला काळ बदलत असतोय. सध्या आमच्या लोकांसाठी काळ गोड आहे, पण आम्ही जर नीट नाही वागलो तर इतका काळ विरोधात जाईल. तुम्ही लोक नुकतीचा ट्रक बाजारात वाटताना बोरीला, पण आम्हाला बलिणार नाहीत. विठाला विठाला. सध्या मला असं वाटतंय परमार्था इतके दिवस राम महाराज आत्ताच्या इतके दिवस चांगले मागच्या लोकांना नव्हतेच. तुम्ही मागचे महाराज बघितले असतील, पायी पायी येत होते. काय परिस्थिती बिकट होती त्या काळातली. आता एवढा काळ गोड आलाय, एवढा काळ गोड आलाय. फक्त त्या गोड काळाचं सोनं करून घेणं हे आमच्या लोकांचं काम आहे. विठाला विठाला. मी पण आलो बरं का. मी कीर्तन सांगतोय म्हणजे फार शहाणा आहे का? मी पण आलो. मी पण नियम पाळायला पाहिजे. मी एकच मोड आहे, बसून कीर्तन करतो. आता ते कंबर गेले म्हणून, नाही तर नियम मोडीत नाही. माझ्या माघारी इचकी जाऊ नका काही. विठाला विठाला. जण म्हणला महाराज उभं राहा ना. म्हणलं तू बॉईल जन दि ना, टाकायला लावतो डॉक्टरला, तू आधी ना. आणि म्हणलं मग ते म्हणला कसा देऊ? म्हणलं असा काढून दि ना, टाकतो मला. विठाला विठाला विठाला. आणि काय होतंय, कोणी कोणाची चेष्टा करावा, कोणी कोणाची निंदा करावा. महाराजाची लायकी असली पाहिजे, दर्जा असला पाहिजे. दर्जा. आता हल्ली राजकीय क्षेत्रातलं वातावरण आहे, ज्याला बायकोला जगवायचा कटाळा किंवा बायकोला जगवायपुरते पैसे नाही, ते पुढारी लोकांची चेष्टा करते. अरे ते विमानात आहे, तुला सायकलचं पंक्चर काढणं होई ना, तू कशाला येडेवानी करायला आणि कशाला त्याचे कपडे धुवायला. तू ही टोपी धुई, माशा तिच्यावर बसलेल्या दुसऱ्याच्या अंगावर बसल्या की मळमळ व्हायला, इतकी तू ही टोपी मळाली. आणि तू कशाला त्याचा विचार करतो? त्याचा कपडे धुवाचा खर्च आहे 50,000 महिन्याचा, नुसते कपडे टार्च करायचा. आणि तू कशाला विचार करतो? 50,000चा निर्माण आहे याचा तुझ्या घरी. ते सोड्या
पहिला निर्मा होता ना, सोड्या नाही 50,000चा तुया करीन, कशाला कपडे धुवायचे. मग कोण कोणाची चेष्टा करावं ही सुद्धा लायकी असली पाहिजे. विठाला काय सांगू लागलो. रानोबा नावाचे वारकरी महाराज खात होते, भाकरी खात होते. आम्ही एकदा एक जणाचा बाण कापायला गेलो. परिसर असल्यावर काय खोटं बोला वाटत नाही, सगळ्या लोकांनी पाहिलेलं आहे मला. आम्ही बाण कापायला गुत्त घेतला. गोंडवाळ नावाचं गवत होतं, उच्च उच्च असतंय. गोंडवाळ गवत कोठं शिवायला पण वापरीत होते, कारण त्याला उसळं आले की बैल खात नव्हते. गोंडवाळ गवत निसवायच्या आधीच कापून नेलं तर आहे की नाही ठलबुवा. हो, निसवाल्यावर गोंडवाळ गवत मसडा पण खात नव्हत्या, मसडा पण नव्हत्या खात गोंडवाळ गवत. आणि चांगलं वाढायचं ते उगं, आणि चांगलं लगे 10-10, 11-11 फूट वाढत होतं. हे कापून कोठे शिवता येत होते. आणि असं गवत आम्ही कापायला घेतलं. आणि एक माणूस होता, त्या माणसानं 30 वांगे शिजून आणले होते मीठ टाकून. 30 वांगे, गळ्यात शपथ, कीर्तनात नाही खोटं बोलायचं. 30 वांगे शिजून आणले मीठ टाकून. चर्मन आम्ही 2 लोकांना 1.5 भाकरी आणल्या होत्या. आम्हालाही भुका लागल्या होत्या. आम्ही अर्धी देत असताना पुढच्या व्यक्तीने घेतली नाही. दोघातली चतकोर भाकरी घेतली. अर्ध्या भाकरीमध्ये 25 वांगे खाल्ले. 25 वांगे. मी डोळ्यानं माणूस पाहिला, डोळ्यानं. मी त्यांना म्हणलं इतके. ते म्हणला महाराज 2 महिने झालं हे असं खाऊनच संसार धकीत होतो. ह्या परिस्थितीत संसार धकीत होती. या परिस्थितीत अशी माणसं होती पूर्वीच्या काळात, नाजूक होत्या परिस्थित्या. आमची इथं 72ला पाझर तलाव झाला. या पाझर तलावाचे पैसे वाटायला वर्षल येत होता बाजाराच्या दिवशी. त्याला वर्षल म्हणायचे, मला कळत नाही ते, पण वर्षल. सोमवारचा दिवस होता. आणि त्या सोमवारी एक बाईनं लुगड्याच्या पदरात अशा आंबाड्या घेतल्या होत्या, मीठ लावून भाजलेल्या. आणि ती आंबाड्या रांगेला लागून खात होती. तर वर्षल हा तर सरकारी माणूस आणि पैशावाला होता, ते नोकरीवाला बऱ्या घरचं होतं. त्यांनी विचारलं बाई काय खाल्या. काही नाही म्हणले. काय काय करायला बाई. तर बापू बुवा ती बाई माझ्या देखता मृत्यू पावली. त्या बाईनं सांगितलं साहेब सोमवार सोडायले, सोमवार सोडायले. तर साहेब माळकरी असेल का नसेल मला काही माहीत नाही, पण त्याला गंध होता, म्हणजे हिंदू होता. त्यानं सांगितलं बाई मला असं का बोलता तुम्ही. मी तुम्हाला विचारायला लागलो काय. काही नाही दादा मी सोमवार सोडायला लागले. बाजूच्या माणसानं सांगितलं साहेब त्या खरंच सोमवार सोडायल्यात. साहेबानं सांगितलं हो सोमवार सोडण्यासाठी भाकरी चपाती भात वरण भाजी चटणी. त्या बाईनं सांगितलं दादा भाकरीसाठी ज्वारी लागन गहू लागतील. आज संध्याकाळी बराशीचं माफ होईल, तुम्ही पगार देताल. आणि ती पगार झाल्यावर एखाद्या माणसाकडनं मी ज्वारी नाही तर हायब्रिड काय असेल ते विकत घेईल. आणि त्याच्यानंतर आमच्या इथं भाकरी होत्या. आमच्या इथं ज्वारीचा प्रश्नच नाही साहेब. म्हणून माझी राहिलेली अर्धी बरास मला खांदायची. आणि ती राहिलेली बराच खाल्ल्याशिवाय माझं माफ होणार नाही. मुकदम तुम्हाला लिहून देणार नाही. माझ्या पगारीत अडचण येईल. म्हणून तितका टाइम मी उभ्यानं आंबाड्या खाले. मी डोळ्यानं पाहिली ती म्हातारी. तिनं सांगत असताना हृदय भरून आलं. काय परिस्थित्या असतील नाजूक, त्या किती नाजूक परिस्थित्या. मी याच्याकरता खरतर सांगतोय या परिस्थितीत जीवन जगलेल्या बाप दाद्यांनी आपल्याला इती 2-2 इती जमिनी ठेवल्यात. बाळासाहेब आपल्यासाठी 1 2 एकर 4 एकर त्यानं जमिनी ठेवल्यात. म्हणून त्यांना देवा इतकं मोठं मानावं लागेल आपल्याला, देवा इतकं मोठं. चला ती दिलेली मधुकरीची भाकरी रात्री 2 वाजता खाल्ली 2 वाजता भाकरी. वळकटी लांबवली आणि रानोबा नावाच्या वारकऱ्यानं दिलेली भाकरी खाल्ल्यावर समोरच्या व्यक्तीनं सांगितलं तुमचे पाय दाबू का. पाय दाबू तुमचे.
पण ते रानोबा नावाचे वारकरी होते. आश्रमाचे नियम आहेत. तारुण्य आश्रम, बाल आश्रम, तारुण्य आश्रम, संसार, वानप्रस्थ, हा 4था आश्रम आहे. रानोबा महाराज हे 4थ्या आश्रमात गेलेले होते आणि 4थ्या आश्रमाचं काटेकोरपणानं पालन करणारे माणसं बायकोला सुद्धा आंघोळीला पाणी टाकू देत नाहीत. मला माणूस दुर्मिळ आहे, तो अजून सापडलेला नाही. 4थ्या आश्रमातल्या माणसाने बायकोला सुद्धा आंघोळीला पाणी टाकू द्यायचं नाही. आपल्या आपल्या परीनं आंघोळीला पाणी घ्यायचं. हे 4थ्या आश्रमाचे नियम आहेत. आणि अशा नियमाच्या चौकटीत जीवन जगणारे सद्गुरू रानोबा महाराज होते. मग रानोबा महाराजांना सांगितलं, दादा मी मधुकरीची भाकरी मला लोकांनी दिली आणि लोकांनी दिलेली भाकरी मी तुला दिली आणि त्या बदल्यात जर माझे पाय दाबत असतील तर मला पुढच्या जन्मात बैल होऊन तू आऊत वडावं लागल. मला बैल व्हावं लागेल, कुत्रं व्हावं लागेल, तुझ्या दारात बैल व्हावं लागेल. नकोय. पण पुढची व्यक्ती ऐकतच नव्हती. ती व्यक्ती नव्हती बारवकर, ती व्यक्ती जगाचा बाप होता. तो पंढरपुरातला मालक होता. पंढरपुरातला मालक होता. माझ्या या महाराष्ट्रात फिरत असताना माझ्या आता 5000पेक्षा जास्त गाव झाले. मला असं वाटतं कौसडी 15 वर्षापूर्वी आलतो मी एकदा. मला वाटतं बैरट कंपनीकडे एकदा भागवत झालतं. त्याच्यानं पहिलं भागवत, त्याच्यानंतर याच जागेवर भागवत झालं. मी त्या भागवतात आजारी पडलो होतो. मला स्टोन वाढला होता म्हणून नाईलाजानं एकदा भागवतातून मला खाली उतरावं लागलं होतं. कारण डॉक्टरांनी पाणी प्यायला सांगितलं आणि त्रास झाला स्टोनचा. जीवनात एकदाच उतरलो चालू कथेतून. बाळासाहेब तुम्हाला माहीत आहे त्यावेळेला. आणि मग मध्यंतरी कीर्तनं वगैरे सगळे अशी वाढत गेलीत. मला वाटतं 15 वर्षापूर्वी कौसडी लिहिलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा लिहायची गरज नाही. अशी 5000 गाव पाहिली. त्याच्यापैकी काही गावात अशा पवित्र वस्तू येतात. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये आणवा नावाचं गाव आहे. या आणवा नावाच्या गावामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाचा स्पर्श झालेलं ताट आहे. ज्ञानोबारायानं स्वतः त्या ताटात लाडू भरले गावरान तुपातले आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबारायानं ते लाडूचं ताट चातुर्मासी महाराजांना भोजनासाठी दिलंय. आज ते ताट आजही लोक हात फार लावून ते वितळू लागलं म्हणून त्याला काचेच्या पेटीत बंद करून ठेवलंय. ही चातुर्मासी महाराजांची परंपरा. म्हणजे त्यांच्याकडं डोंगरोजी नावाचं कुत्रं होतं. त्या कुत्र्याचं नाव होतं डोंगरोजी. डोंगरोजी नावाचं कुत्रं कीर्तन ऐकत होतं आणि कीर्तन ऐकता ऐकता प्राण सोडा. आज त्या कुत्र्याच्या समाधीचं दर्शन घेतल्याशिवाय बाकीच्या समाधीचं दर्शन नाही. हो. मग ते ताट तिथं. आणि सोनपेठला पंढरपुरातल्या मालकाची वळकटी होती. सोनपेठला पंढरपुरातल्या मालकाची वळकट ही रानोबा महाराजाला पंढरपुरातल्या मालकानं वळकटी दिली. पण कालांतरानं वळकटी अशा घरात काही एक असा चुकीचा अनुचित प्रकार झाला आणि ते घर भग्न होऊन पेटलं. त्याच्यात ती वळकट जळून गेली. कारण देवाला आवडली नसल. आता ही पुढच्याला मिळावं म्हणून विठाला विठाला अशी खूपशी गाव आहेत. पवित्र वस्तू माझ्या देहूतल्या मालकांनी स्पर्श केलेला विना. ताळगाव चिखलीला टाळ पडला तुकोबारायचा वाटी पडली म्हणून ताळगाव चिखली नाव पडलं. ते गावात ती वस्तू पवित्र आहे जिथं तुकोबारायचा स्पर्श झालेला टाळ, तुकोबारायचा स्पर्श झालेला विना. असं काय तुकोबारायचा गाथा असतो. काय काय वस्तू असतील पवित्र. कल्पना करा. आजही ती लोक किती नशिबान असतील की त्यांच्याकडे या वस्तू आहेत. चला मग ही वळकट तो विटेवरचा मालक आहे. त्यांनी सांगितलं पाय दाबायचे. पण रानोबा महाराजांनी सांगितलं पाय दाबू देणार नाही. रानोबा महाराजाच्या घोट्याला जखमा आहेत. खाली वर्ण पडले होते. अशा जखमा झालत्या. समोरच्या व्यक्तीनं सांगितलं माझ्याकडे औषध आहे आणि ते औषध मी तुमच्या पायाला लावतो. रानोबा महाराजानं सांगितलं मी बायकोला आंघोळीला पाणी टाकू देत नाही तर तुमच्यासारख्या निष्ठावंत प्रवाशाचे हात माझ्यासारख्या पामराच्या तळपायाला कशाला लागू द्यायचे. करूच देत नव्हते. शेवा काय अधिकारी लोक असतील. किती अधिकारी लोक.
आता आमच्या भोवताल जितके माणसं जमले, पोरं सोरं जमले की आम्ही त्याला म्हणतो दाबा आमचे हातपाय, तुला पुढच्या जन्मात देव घुस करणार, घुस करणार देव तुला, घुस घुस करणार, घुस. हो, तुला अस्वल करणार, कोहरं काळे पिळे देत जाय, तू आळत जाणारच नाही. लायकी आहे का तुझी सेवा करून घ्यायची? इतके नाटक. तळपायाला तेल लाव, कुठं तेल लाव, तुला तेल लावू लावू ये म्हणीन विठाला विठाला. नाही म्हणले, पाय पडतो तुमच्या. महाराज देवाच्या डोळ्यात पाणी आलं हो. देव माणसाच्या रूपात आहे, पण माणसाच्या रूपातल्या देवानं सांगितलं, रानोबा महाराज ऐका ना, तुम्ही वारी करता, तुमच्या पायाला जखमा झाल्या, त्या नीट व्हावा अशी माझी इच्छा आहे. मी काय साधा माणूस आहे, पण माझ्या औषधात ताकद आहे. महाराज म्हणले द्या ना. नाही म्हणले, किती बाऱ्या चोळावा, किती बाऱ्या पुढं हात, किती बाऱ्या मागं हात, किती दाबून चोळावा हे तुम्हाला कळणार नाही, त्याचं वर्म मला कळतंय. मग रानोबा महाराजांनी दोन्ही पाय पुढं केले आणि दोन्ही तळपायाला त्या प्रवाशानं लेप लावला, तर वरचं पापण खालच्या पापणाला चिटकतंय. इतक्या टायमातच बाळासाहेब जखमात दुरुस्त झाल्या. रानोबा नावाचे वारकरी म्हणजे काय, ते तुमच्या माझ्यासारखा वारकरी नव्हता. रानोबा महाराजानं अण्णा विचार केला, एका सेकंदात जखमा नीट होत्यात, याच्या औषधानं, याच्या हातानं त्यार तो माणूस नाही. तसाच हात धरला. कोण आपण, कोण कोण, हात झटकू लागलं. पण वारकऱ्याची ताकद आहे महाराज, काय हात झटकायची ताकद आहे, सुटत ना हात. कोण आपण? चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली. तो विटेवरचा मालक आहे. रानोबा महाराजांनी लोटांगण घातलं, देवा इतके पवित्र हात आमच्या पायाला. विटेवरच्या मालकानं सांगितलं, रानोबा महाराज तुमच्यामुळं मी पवित्र आहे. तुम्ही वारी करता, तुमचं हे कर्ज आहे का माझ्या डोक्यावर आहे. ब्रह्माचा धनी मालकांचं वाक्य, विश्वाचा मालक तो संतांनी ऋणी केला हे चांगलं काम करून. तुमचं कर्ज आहे आणि ते फेडण्यासाठी मी तुमचे पाय दुरुस्त करायला आलो. जखमा राहिल्यात, आता वाकलेले पाय सरळ करतो. देशमुख रानोबा नावाचे वारकरी म्हणले, देवा तू जखमा नीट केल्यास, तू वाकलेले गुडघे नीट करशील, तुझ्या मनात आलं तर एका सेकंदात मला 20 वर्षाचं पोरग करशील. काय करता येणार नाही देवाला? कृपा कटाक्षे. एका क्षणात रानोबा महाराजाला 90 वर्षाच्या म्हाताऱ्याला 20 वर्षाचं पोरग केलं असतं देवानं. पण रानोबा नावाचे वारकरी म्हणले, देवा जखमा दुरुस्त झाल्यात, इतक्या मी झाकून ठेवतो. मी काही लोकांना सांगणार नाही, फक्त घरचे लोक पाहतील आणि काही ठराविक लोक पाहतील, कशा राहिल्या काय राहिल्या तर सांगून जाईल. पण वाकलेले गुडघे जर सरळ केलेस, वाकलेले गुडघे जर सरळ केलेस
तर आमच्या मराठवाड्यातली लोक तुझ्या पाया पडायला येणार नाहीत, माझ्याच पाया पडायला येतील. म्हणून देवा, हा अवडंबर मला करायचा नाही, हा पसारा मला वाढवायचा नाही, हा लौकिक मला वाढवायचा नाही. हे ज्याला कळतंय त्याला वारकरी म्हणतात. हे ज्याला कळतंय का त्याला वारकरी म्हणतात. गिरगावकराचं नाव नाही टाकलं, नाव टाकलं, फोटो नाही टाकला की फुगलाच काशी बाळावानी. पत्रिका फोटोच नाही टाकला, नाही टाकू दे. तू आज चौकून फोटो टाकू दे पण पाकिट नाही द्यायचं. मग तिकून फुगला हाय का नाही काय हे. आणि आम्ही त्या लायकीचे आहेत का? किती नाकात वारं घुसत आमच्या. महाराज पाय सुद्धा सरळ करू दिले नाही. सगळं जगिन्य वाढन देवा, अख्खा मराठवाडा माझ्या पाया पडायली. देवा तो महत्व कमी होईन रे. आणि देवा तुझ्यामुळं आम्हाला किंमत आहे. तुझं महत्व कमी झाल्यावर आम्हाला काय करायचंय? नकोय. दृष्टांत संपला. घरच्या लोकांनी विचारलं जखमा कशा राहिल्या? राहू द्या म्हणे. वाटात एक प्रवासी भेटला आणि त्यानं औषध लावलं. असं होऊ शकत नाही म्हणते, असं होऊ शकत नाही. घरातल्या व्यक्तीनं सांगितलं लहानपणी डोकं फुटलं होतं, लहानपणी डोकं फुटलं होतं तर मरुस्तर बी चोंद होती. राहतूक नाही खून, मरुस्तर बी खून राहते का नाही. लहानपणी फुटलेलं डोकं तर मेला तरी मेल्यावरच ती खून जळाली, चोंद पडलेली मेल्यावर जळाली. आणि तुमच्या जखमा 2 दिवसात होत्याच्या नव्हत्या होत्यात. माणूस नव्हता. डोळ्याला पाणी आलं आणि सांगितलं माणूस नव्हता रे, जगाचा बाप होता, विश्वाचा बाप होता. कोण होते? रानोबा महाराज. हे रानोबा महाराजाच्या वंशात गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर जन्माला आले. हो, आपला महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या बाहेर जर कोणी दाखिला असेल तो तो गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकरांनी दाखिला. गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर म्हणजे ज्ञानसूर्य. ज्ञानोबाराय आपण पाहू शकत नाही. ज्ञानोबाराय पाहायचे असतील तर ज्ञानेश्वरीत बघावं लागतील, तुकोबाराय पाहायचे असतील तर गाथ्यात बघावं लागतील. पण प्रत्यक्ष ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय आपल्यासाठी कोण होते? तर प्रत्यक्ष रंगनाथ गुरुजी परभणीकर होते. ज्ञानसूर्य होते, ज्ञानसूर्य. आणि या ज्ञानसूर्यांचे आजोबा पंजोबा म्हणजे रानोबा महाराज होते. किती मोठी व्यक्ती, ज्यांच्या पायाला देवाचे तळहात लागावा इतके पवित्र ज्यांचे पाय असतील ते रानोबा महाराज किती पवित्र. तरी पण वैराग्याच्या गौऱ्या त्यांच्या पण अंगाला लागल्या. म्हणून वैराग्याच्या सेनी लागल्या शरीरा, वैराग्याच्या अण्णा 1:07 झाले. संपव आता आहे का नाही. माणसं जेवायचे तर तुम्ही काय 1.5 घंटा उठत नाहीत बघा अजून. पण माणसं जेवायचे. समय जाना, समय जाना शास्त्राचा नियम आहे, मर्यादा ओलांडायची नाही. किती मोठे बाळासाहेब रानोबा महाराज यांनाही वैराग्याच्या क्षणी अंगाला लावाच लागल्या. तुमचं आमचं शरीर पवित्र आहेच किती. आपल्याला लागतील काही नवलाच्या गोष्टी नाही, जाऊ द्या. तरी पण 8 ते 9 मिनिटं घेतो. पुन्हा माणसं म्हणते ते का पहिल्यासारखा राहिला का बाबा आता काही. हो
इतके रुगील माणसं झालीत इतके. हो, त्याच्यामुळं एक पुरावा सांगतो. आपल्या परिसरात धीरजगिरी नावाचे एक संन्याशी होऊन गेले. त्या संन्याशाचं नाव होतं धीरजगिरी. 10 मिनिटात एक पुरावा सांगतो, मग मला पुरा म्हणजे सुट्टी द्या. धीरजगिरी नावाचे संन्याशी, आणि ते धीरजगिरी नावाचे संन्याशी कीर्तन ऐकायला बसले. कीर्तन सूर्य मावळायच्या वेळेला संपत होतं, अशी परंपरा होता, नियम होता. 5 वाजता कीर्तनकाराच्या गळ्यात इना येणार आणि सूर्य मावळला देशमुख की जय विठ्ठल घ्यायची पद्धत होती. जय विठ्ठल झालं की माणसं जेवायची. मग 6:30ला, 6:45ला, 7ला, 7 वाजून काही मिनिटाला आता सूर्य मावळायच्या पद्धतीत. हिवाळ्यात दिवस लवकर मावळतो, उन्हाळ्यात थोडा उशिरा मावळतो, फरक पडतो, तास अर्धा तासाच फरक पडतो. मग ते सूर्य मावळला, बिंब दिशेनं असं झालं की मग मात्र जय विठ्ठल घ्यायचे. कीर्तनकाराचं तोंड पश्चिमेकडं, ऐकणाऱ्याचं तोंड इकडं. आता आपण बसलो तास. आता असे मंडपच नव्हते त्यावेळेला. 60-70 वर्षापूर्वी असे मंडप कुठं होते? परिस्थिती नाजूक. फार काय झालं तर जांभळीचे, आंब्याच्या पानाचे मंडप असायचे. त्याच्यामुळं की ते छोटा मंडप असायचा, तितक्यात कीर्तनकाराला पुढचे सूर्य दिसायचे. मावळत बिंब येतोपर्यंत दिसायचं, सूर्य मावळलं की दिशेनं असं व्हायचं. आणि कीर्तन चालू, दर्जेदार माणसाचं कीर्तन चालू. महाराज, त्या कीर्तनात एकही चुकीचं प्रमाण नसेल. जे प्रमाणात असतंय तेच प्रमाण असेल, ते त्या दर्जेदार लोकांची किंमत. आता काय नसते. आता तुम्हाला आवडतंय, कीर्तनकारांना आवडतंय, काय माणसं म्हणतील त्याचा मेळच नाही. आणि ते निमूटपणे कीर्तनकाराला पण सहन करावं लागतं. कशामुळं? कारण ज्यानं चुकीचं प्रमाण दिलंय त्याला तुम्ही बलिलेलं असतंय. आणि कीर्तनकार जर रामजी त्याच्या विरोधात गेला तर ते गाडी दगड हाणीन ना, आहे का नाही करवली का? ते गाडी दगड हाणीन. तू बोल ना, तुला आमच्याहून काय करायचंय? व्यक्ती स्वातंत्र्य इथपर्यंत भानगडी. बऱ्यापैकी निष्ठावंत लोकांना काही पटत नाही, पण त्यांना विलाज नाही. आणि तुमच्यातल्या 2% लोकांकडे इतका पैशाचा जोर झालाय, राग येऊ देऊ नका. तुमच्यातल्या 2% लोकांकडे इतका पैशाचा जोर झालाय, त्याला धर्माचा काहीच संबंध नाही, त्यांना कीर्तन परंपरेचा काहीच संबंध नाही. त्यानं फक्त आपले कपडे धुवावा इतकंच त्या पैशाच्या जोरावर त्यांना वाटतंय. विठाला विठाला एका गावात 5-7-8 दिवसाचा सप्ताह चालू. विठ्ठल बुवा सप्ताह सुरून ते रोज कीर्तनकार अमक्या व्यक्तीचं नाव घ्यायचे. आणि एक कीर्तनकार आला, त्यानं काय नाव घेतलं नाही तर ते म्हणलाय कीर्तन पळडं राव. कीर्तन पळडं म्हणला, कीर्तन काय जमलं नाही, हे पळडं. आता तू नाव नाही घेतल्यावर कीर्तन पडत असतं वे सुंबळ्या? तुला बायको कदरली ना आलाय का? विठाला विठाला. माणसं स्तुतीप्रिय झाले. साखरेपेक्षा गुळापेक्षा जास्त. साखर गोड आहे पण शुगरवाल्याला पोषक आहे का? नाही. गुळ गोड आहे पण शुगरवाल्याला पोषक आहे का? नाही. पण स्तुती नालायकाला पण आवडती, मूर्खाला पण आवडती, भडव्यांना सुद्धा आवडती स्तुती. स्तुती इतकं गोड कोणीच नाही, म्हणून स्तुतीचं लग्नच नाही. स्तुती सध्या कुठे आहे माहिती आहे का? आमच्या जिभेवर. स्तुतीचं लग्नच नाही. स्तुतीला नालायक आवडत नाहीत आणि संतांना स्तुती आवडत नाही. संत स्तुती सोबत लग्न करीत नाहीत आणि स्तुती नालायका संग करीत नाही. म्हणून ती स्तुती आता फक्त आमच्या डायऱ्यातच बसली. न करावी स्तुती माझी संतजने, एकदा तर महाराज म्हणले तुमचे वंदितो चरण. ऐका पंडित जन तुमचे वंदित चरण, नका करू
हरवी चातुर्य लपवी पिशे पण मिरवी आवडूनी पूज्यता डोळा न देखावी स्वकीर्ती कानी न ऐकावी। या अवस्थेतली लोक होती ती अधिकारी कीर्तनकार होते आणि तेवढ्या दर्जेदार कीर्तनकाराचं कीर्तन ऐकायला धीरजगिरी होते बापू बुवा, धीरजगिरी। ऐकणाऱ्यांचं तोंड पूर्वेकडं आणि कीर्तन सांगणाऱ्या वक्त्याचं तोंड पश्चिमेकडं, कारण दिवस पश्चिमेकडं माळवतो। दिवस माळवायला 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास शिल्लक असेल चर्मल। आता सूर्य ढाळे 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 खाली जाणार, पण धीरजगिरींच्या लक्षात आलं आता सूर्य मावळतोय आणि महाराज जय विठ्ठल करतेत, पण कीर्तन ऐकण्यासाठी कानाला भूक लागली होती धीरजगिरींच्या अण्णा, भूक लागली होती आणि ते कीर्तन काय त्या लोकांचं कीर्तन होतं। कीर्तन चांग होय अंग हरिरूप आम्ही या कीर्तने शुद्ध झालो। ताकद महाराज ते सामान्य ठराविक लोकांची कीर्तन म्हणजे कीर्तन ही परंपरा संत शिरोमणी नामदेवरायांची आहे। उभं राहून कीर्तन हे नामदेवरायानंच केलं आणि या कीर्तनासाठी पाषाणाचं मंदिर फिरलं औंढ्याला आणि पंढरपुरातला मालक धोतर सुटूस तर नाचत होता। नामदेव कीर्तन पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवा ऐसे बोले धोतर देवाचं सुटा काय कीर्तन। फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाते हे गोड अभंग आहे। देऊळ घेऊन देऊल के पीछे नामा वाह वाह, देऊल के पीछे नामा, देऊल के पीछे नामा, जिधर जिधर नामा, हो जिकडं जिकडं नामदेव राय तिकडं तिकडं देऊळ फिरायले, दगडाचं पाषाणाचं मंदिर, याला म्हणायचं कीर्तन। आमच्या कीर्तनात एखाद्याची तंबाखू पण सुटन हो यायनं खाऊ द्या हो आमच्यानं खाऊ नये। आमचे जर तंबाखू खात असतील तर समजायचं ज्वारी सांभाळणाऱ्यानं ज्वारी खाल्ली, पाखरायनं खाल्लीच नाही। हो पाखरायनं हरभर 1.5 एकर पेरलं, सांभाळायला 2 माणसं तुले। वा वा वा, हे लय पुढचं टोक आहे बापू, आता वेळ संपला ना। आमची इथे एक बाई होती, दिवसा झोपत होती, दिवा लावल्यावर रानात जात होती। चिराग ने बतीन खेत में जाती, आता काय करते तुळसाबाई रानात जाऊन। आमची इथं नव्हती म्हणा, तुम्हाला राग येईन म्हणून आमच्या इथलं म्हणायलो। हो 2 माणसं 1.5 एकर हरभर सांभाळायला आप्पा लावले। त्या 2 जणांना इतकं हरभर खाल्लं की फोल मळ्याला गेली। फोल कळती कर तुला? तुम्हाला काय फोल कळणार आहे का नाही? आधुनिक काळातले तुम्हाला फोल काय कळणार आहे? नका कळू द्या, पण फोल सांभाळणाऱ्याला सांभाळा, इतकं तरी फेल होणार नाहीत तुम्ही। हो हरभर खाऊन खाली राहिलेलं जे असतं का त्याला फोल म्हणते। फोल 1/2 एकर तर फोलच उपटीलं हरभर। हो वा वा म्हणले, गोड झालं। तसं आमच्या सोडायला पाहिजे। चला जाऊ द्या बाकीच्या तर आमचे चालू भागवतात धोतर हालत, चालू भागवतात नाही धोतर काऊन खाजवायला कडे मांडी खाजवा, नंतर कळालं मग यानं। वा तुला पाकिट देणाऱ्याला कोण्या नरकात टाकावा यमाल कळणार नाही रे सुंबळ्या, जाऊ द्या। कीर्तन संपणार आहे आता, म्हणजे आपलं तर संपायलाच आले, पण ते बी संपणार होतं, दिवस माळवणार होतं। पण धीरजगिरीनं असं पाठीमागं पाहिलं, म्हणजे त्यांचं तोंड इकडं होतं ना, पश्चिमेकडं पाहिलं आणि सूर्यनारायण 5 ते 10 मिनिटात आता मावळणार आहेत असा चिमटा वाजिला आणि सांगितलं, भास्करा ए दिवाकरा, ए दुसरीकडे तुला काय अंधार पाडायचा तो
वाढ, पण थांब रे, ऐकू दे कीर्तन, ऐकू दे. 1 तास झाला सूर्य मावळच नाही. 1 तास झाला, 1 तास, 1 तास. अशा बारकाल्या पोरांनी जांभाळ्या दिल्या. जांभाळ्या 3 प्रकारची. एक जांभाळी तुम्हाला आल्यावर मला येते, एक जांभाळी आती जेवल्यावर येते, आणि एक जांभाळी भूक लागल्यावर येते अण्णा. पण ती जांभाळी भुकीची होती. दिवस माळवल्याबरोबर कीर्तन संपणार, जे विठ्ठल आरती होणार, सगळ्या लोकांच्या पंक्ती बसणार. एका पोराला जांभाळी आली आणि मग धीरजगिरीनं बाळासाहेब चिमटा काढा, माग बघून असा वाजिला, जाय रे राजा. एका शकंदात सूर्य मावळला, एका शकंदात. ते गाव आहे दैठणा, आपल्या भागात. ते कीर्तनकार होते ठाकूरबुवा, ते कीर्तनकार होते ठाकूरबुवा. मराठवाडा ज्ञानेश्वरीचं संशोधन केंद्र आहे, संशोधन केंद्र. पण ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. आपल्याला कुठं कळतं ते धीरजगिरी या प्रांतातले आजही त्यांची समाधी आहे. आजही त्या कीर्तनकारांचा अधिष्ठान आहे, समाधी आहे. कल्पना करा, याही लोकांना जावं लागलं. विठोबा कुमार